तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागानं संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। कामं अपूर्ण असतानाही तसंच पाणीपुरवठा सुरळीत नसतानाही कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचं निरीक्षण विभागानं नोंदवलंय। ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी नुकतीच ठेकेदार विक्रांत देशमुख यांना ही नोटीस बजावली आहे। चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशनच्या कामाबाबत सदस्य सुप्रिया हंबीर, तानाजी गावंडा आणि भास्कर वरघडा यांनी तक्रारी करून या गोष्टीचा पाठपुरावा केला। तसंच प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत बेंडशीळ, चिंचवली, कोपऱ्याची वाडी आणि तान या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामं सुरू आहेत। मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। पाण्याच्या टाकीचं काम अर्धवटच असून विहिरीचं कामही अपूर्ण आहे। पंप हाऊसचं काम सुरू करण्यात आलेलं नाही। अनेक ठिकाणी पाईपलाईन जमिनीवर असल्याचंही निदर्शनास आलंय। तान गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी शासनाच्या मंजूर डिझाईन प्रमाणे नसल्यानं ती तोडून पुन्हा तयार करण्याबाबत ठेकेदाराला यापूर्वीच कळवण्यात आलं होतं, तरीही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। या कारणे दाखवा नोटीसमुळे स्थानिकांच्या लढ्याला यश मिळालंय। या अर्धवट योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून आदिवासी बहुल भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनानं तातडीनं उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ धनाजी इरमाळी यांनी केली आहे। गेले अनेक महिने आम्ही या जलजीवन मिशनचा पाठपुरावा करत होतो, संघर्ष करत होतो, परंतु आज खरोखर आम्हाला न्याय मिळालेला आहे। तर ठेकेदार यांच्यावर पत्र काढलेले आहेत सी ओ साहेबांनी, तर त्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि पूर्ण चौकशी झालेली सुद्धा आहे। आणि आता ठेकेदार यांना पर्सनली पत्र दिलेलं आहेत, तर त्यांना ते चौकशी पत्र कामाचे पत्र सादर करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय CO साहेबांनी घेतलेला आहे। काय भ्रष्टाचार झाला होता? भ्रष्टाचार म्हणजे आमची जे जलजीवन मिशन योजना आहे ग्रुप ग्रामपंचायत चामटोली, तान असेल, बेंडशीळ, चिंचवली, कोपरेवाडी, तर बेंडशीळ विभागातील जे जलजीवन मिशन योजना आहे त्याचे 99% पैसे विड्रॉ केलेले आहेत, परंतु काम मात्र 30% सुद्धा पूर्ण नाही आहे। ठेकेदाराने 1,25,00,000 1,03,00,000 रुपये विड्रॉ केले, परंतु 30% सुद्धा काम नाही। आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण ग्रामस्थ याने ॲक्शन घेतलेले, समाजसेवक श्री धनाजी इरमाळे असतील, मी स्वतः सुप्रिया हरिचंद्र हंबीर असन, तानाजी गावंडा, आमचे मित्र भास्कर वारगडा, अनंता उघडे, अतुल पारधी, अमोलजी पांडे, तसेच परशुराम हंबीरे, आम्ही सर्वांनी या जलजीवन मिशनचा पाठपुरावा केला आणि आज खरोखर आम्हाला या संघर्षाला यश आले। त्याबद्दल जलजीवन मिशन यश आल्याबद्दल आम्ही CO साहेबांचे तसेच पत्रकार साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला, वेळोवेळी आमचे न्यूज दाखवल्या आणि त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो।